करायचा। बागलाण तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक व सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या साल्हेर किल्ल्यावर आज खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गड जपा इतिहास जपा अंतर्गत गड संवर्धनाचा 10वा टप्पा मोठ्या उत्साहात राबवण्यात आला। या उपक्रमाचं आयोजन आपला मावळा संघटना यांच्या वतीनं करण्यात आले होते। या मोहिमेत किल्ल्यावरील परिसराची स्वच्छता, संवर्धन व ऐतिहासिक वास्तूंचं जतन यावर भर देण्यात आला। किल्ल्यावरील प्लास्टिक कचरा, बाटल्या, कागद व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला। खासदार भास्कर भगरे, माजी आमदार संजय चव्हाण आदींसह शेकडो शिवप्रेमी, तरुण-तरुणी, स्थानिक नागरिक, इतिहास अभ्यासक व मावळे मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले होते। यावेळी खासदार निलेश लंके यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले किल्ले हे केवळ दगड मातीचं बांधकाम नसून ते स्वराज्याची साक्ष देणारे प्रेरणास्थान आहे। या किल्ल्याचं जतन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। या मोहिमेदरम्यान ऐतिहासिक वारशाचे महत्त्व, शिवरायांचे विचार, स्वराज्याची मूल्य व इतिहासाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शपथ घेण्यात आली। गड संवर्धन ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून सातत्यानं चालणारी चळवळ असावी असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आले। आपला मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले की गड संवर्धनाचे पुढील टप्पे सातत्यानं राबवले जाणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा आमचा संकल्प आहे। साल्हेर किल्ल्यासारख्या ऐतिहासिक स्थळावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून गड जपा इतिहास जपा या संदेशाला बळ मिळालंय। तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठलं पण राजकारण असो किंवा समाजकार्य असो किंवा शुभकार्य असो, त्या कार्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं। पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे शौर्याने गडकोट उभे केले त्या गडकोटांकडे आज दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस दिला पाहिजे। या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पन केला आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी एका गडावर जायचं, त्या गडावर स्वच्छता, संवर्धन त्या ठिकाणी करायची, वृक्षारोपण करायचं आणि त्या ठिकाणी सरकारकडून काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने निधी आणला पाहिजे त्याची एक डॉक्युमेंटरी बनवून केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। शेवट ही एक थिणगी एक दिवस वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहिलं असेल की आज खऱ्या अर्थाने राज्याला, देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अखंडित राहिले पाहिजे। त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे हे गडकोट अभेद्यपणे आपल्या समोर राहिले पाहिजे, त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे। अभिनंदन करतो। निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आज ही 10वी मोहीम या ठिकाणी साल्हेर किल्ल्यावरती होते। मी खासदार निलेश लंके साहेबांनी आपल्या मावळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचे जे विचार आहे हे विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हे जे किल्ले आहे त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, त्या ठिकाणी स्वच्छता राखली जावी। ज्या पूरक गोष्टी आहे आज आपण बघतोय की सोलर लाईट असेल, बसण्याची बाकडे असतील, डस्टबिन असेल किंवा दिशादर्शक असेल, या सगळ्या गोष्टी करून एक त्या गडाला किंवा त्या किल्ल्यांना एक वेगळं रूप देण्याचं माध्यम त्याने देशाला तारू शकतात। त्यांचे विचार आज
आचरणात म्हणजे आपण सगळे आणतोय, परंतु त्या विचारावरनी चालणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने हे सगळे मावळे प्रयत्न करताय आणि म्हणून आपण सगळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यामध्ये आज आपण बघतो की प्रचंड उत्साहाने सगळी मंडळी आज सहभागी झालेली आहे. ज्याला जे वाटेल ते काम करताय. हा खऱ्या अर्थानं मला त्यांच्या कार्याचं सफलता दिसते असं मला वाटतं.